नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जे पुस्तक वाचतोय ते सेल्फ हेल्प कॅटेगरीमधलं पुस्तक आहे आणि पुस्तकाचं नाव आहे द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. अशा सवयी ज्या इफेक्टिव्ह पीपल यांच्या आहेत. म्हणजेच काय, की जे आतापर्यंत मोठी लोक झालेली आहेत, ते अशा कुठल्या त्यांच्या सवयी आहेत की त्यामुळे ते मोठे झालेत, त्यांना यश मिळालेलं आहे आणि यश ते टिकलेलं आहे. तर ते सगळं आपल्याला ह्या पुस्तकामधनं ते सांगता आहेत. त्याचे लेखक आहेत स्टीव्हन कवी. ओके, तर स्टीव्हन कवी यांनी खूप छान पद्धतीने आतापर्यंत आपल्याला 5 हॅबिट सांगितले आणि आज आपण 6वी हॅबिट याच्याकडे वळतो आहोत. तर 6वी हॅबिट काय? 6वी हॅबिटचं नाव आहे सिनर्जाइज. ओके, सिनर्जाइज किंवा सिनर्जी म्हटलं तरी चालेल. तुमच्यापैकी सगळ्यांनी बऱ्यापैकी ऐकलं असेल की सिनर्जी. ओके, किंवा त्याला सहकार्य सुद्धा आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, की सहकार्याने आपण जर काम केलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप मोठे होऊ शकतो. मग ते कसं, हे सगळं डिटेल्स आपल्याला त्याच्यामध्ये कळणार आहे. जर तुम्ही टायटल जर बघितलं, इथे तुम्हाला स्क्रीन दिसतच असेल, त्याच्यामध्ये सांगतात की प्रिन्सिपल ऑफ क्रिएटिव्ह कोऑपरेशन. म्हणजे हे सहकार्य जे सांगितलंय, सिनर्जी जे झालंय, ते कसलं आहे? हे क्रिएटिव्ह कॉपरेशनचं काम आहे. तर याच्यामध्ये त्यांनी असं खाली लिहिलंय की 1+1. आता आपल्याला जनरली काय माहिती असतं, जर लॉजिकली आपण विचार केला तर 1+1 आपण काय म्हणतो? 2. ओके, पण यांनी काय म्हटलंय? 1+1 इज इक्वल टू 8, 16 ऑर इव्हन 1600. म्हणजे इथे 1+1 तुम्ही यू यू जस्ट डोंट नीड टू थिंक इट इज ॲज अ व्हॉट वी से 1+1 म्हणजे एखादा आकडा आहे असं आपण कन्सिडर नाही करायचं. तर आपण असं कन्सिडर करायचं की 1+1 समजा 2 माणसं आहेत आणि जर 2 माणसं एकत्र आले तर काहीही होऊ शकतं. म्हणजे इव्हन असं नाही की 1+1 म्हणजे 2च व्हायला पाहिजे. तर 1+1 म्हणजे तुमचं 8 होऊ शकतं, 16 होऊ शकतं, इव्हन 1600 सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर खाली एक लाईन दिली आहे त्यांनी, प्रेसिडेंट जॉर्ज बुश यांनी ती लाईन म्हटलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की इन क्रुशियल थिंग्स युनिटी, इन इम्पॉर्टंट थिंग्स डायव्हर्सिटी अँड इन ऑल थिंग्स जेनरॉसिटी. म्हणजे काय? इन क्रुशियल थिंग्स म्हणजे जेव्हा जेव्हा क्रुशियल थिंग असेल, महत्वाची घडी असेल, ओके, तेव्हा तुमच्यामध्ये युनिटी असली पाहिजे. आणि इन इम्पॉर्टंट थिंग्स यू शुड हॅव अ डायव्हर्सिटी. म्हणजे डायव्हर्सिटी म्हणजे काय? विविधता. जर एखादा कुठलाही प्लांट किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला जर जास्त टिकवायची असेल याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये विविधता असली तरी जास्त काळ टिकते. म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की व्हॅरिएशन्स खूप आहेत. तर व्हॅरिएशन्स हे जर पॉझिटिव्हली जर आपण घेतले तर त्याचा खूप फायदा होतो आपल्या कुठल्याही संस्थेमध्ये टिकण्यासाठी. त्याला म्हटलंय इन ऑल थिंग्स जनरॉसिटी. आणि सगळ्या, कुठेही तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये काम करत असाल, स्कूलमध्ये काम करत असाल, ऑफिसेसमध्ये काम करत असाल, तर त्या ठिकाणी तुमच्याकडे जेनरॉसिटी असली पाहिजे. जेनरॉसिटी याचा अर्थ असा आहे की उदारता. ओके, काही वेळेस आपण बघतो की काही जण खूप टोकाची भूमिका घेतात, की खूपच एकदम असं त्यांना असं वाटतं की हे आपल्याच मनासारखं झालं पाहिजे, आपल्याच पद्धतीने ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. किंवा काही गोष्टींचा आपण लगेच जास्त स्ट्रेस घेतो की अरे हे माझ्या मनाविरुद्ध झालं, किंवा अरे हा असं का करतोय, हे असं नाही, असंच झालं पाहिजे. तर किंवा काही ठिकाणी डिफरन्सेस असतात. डिफरन्सेस इन द सेन्स की सर्टन पॅटर्ननेच काम झालं पाहिजे किंवा सर्टन लोकांनीच ते काम केलं पाहिजे. तर ह्या जेनरॉसिटी जर आपण दाखवली आपल्या कामामध्ये, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने मोठे होऊ शकतो, असं याच्यामध्ये सांगितलंय. तर हे सगळं टायटल झालं. आता आपण पुढचं बघतो आहोत. पहिली स्लाइड जस्ट ही मेन स्लाइड होती. आता पुढची स्लाइड आपण बघतोय. याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत. तर व्हॉट इज सिनर्जी? द हायेस्ट ऍक्टिव्हिटी इन ऑल लाईफ. आता जर तुम्ही नीट विचार केला तर हा चॅप्टर जो सिनर्जीचा आहे तो त्यांनी 6 नंबरला घेतलाय. म्हणजे पहिल्या 5 नंबरमध्ये जर तुम्ही बघितलं तर 5 नंबरमध्ये आपल्याला त्यांनी सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्यात की आपण प्रोएक्टिव्ह असलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आपलं विजन असलं पाहिजे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत सांगत आलेत. ओके, की जसं फर्स्ट थिंग फर्स्ट, की आपण टाइमाला महत्व दिला पाहिजे. त्याचबरोबर आपण विन विन विचार केला पाहिजे. म्हणजे थिंक विन विन, की प्रत्येक वेळेस आपण माझाही फायदा होईल आणि तुमचाही फायदा होईल या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. की असं नाही की फक्त मी विन होईल आणि तुम्ही त्यासाठी लॉस व्हायला पाहिजे, किंवा मी आधी लॉस होऊन घेतो, तुम्ही विन होऊन घ्या. असं न करता विन विन सिच्युएशन आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हे प्रिन्सिपल आपल्याला स्टीफन यांनी सांगितले. आणि आता 6वं जे प्रिन्सिपल सांगतात तर सिनर्जी. तर इथे त्यांनी ऑलरेडी पार्श्वभूमी तयार करून ठेवलेली आहे. या 5 प्रिन्सिपल मधनं हे 5 प्रिन्सिपल तुम्ही अंगीकारायचे, ते समजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिनर्जी काय आहे हे कळेल, किंवा सिनर्जी तुम्ही चांगली वापरू शकाल. ओके, तर सिनर्जी म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल सहकार्य. तर
अजून हे एक्सप्लेन करतो त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या रीतीने कळेल. पूर्वीच्या काळी असं म्हणायचे बघा, की बळी तो कानपिळी, आठवतं का? की बळी तो कानपिळी असं म्हणायचो म्हणायचो आपण. मग जर आता लेटेस्ट रिसर्च जर तुम्ही बघितलं, काही रिसर्च पेपर बघितले किंवा जे मोठी लोक बोलतात त्यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर ते असं म्हणतात की बळी तो कानपिळी हे पूर्वी होतं म्हणे. आता बळी तो कानपिळी असं राहिलं नाहीये. म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळी कसं होतं, की समजा जसा काही जमाती अशा जंगलामध्ये राहायच्या, त्याच्यामध्ये जे फिट असायचे ते जगायचे, जे फिट नाही ते मरून जायचे. त्याच पद्धतीने आपण म्हणतो की जंगलामध्ये जर कोणी बघितलं, जो प्राणी सगळ्यात जास्त फिट आहे तोच जगतो आणि बाकीचे जगत नाही. पण माणसाच्या बाबतीमध्ये तसं म्हटलं, तर जर आपण म्हटलं की जो जास्त ताकदवान आहे तोच जर सगळीकडे राज्य करेल. ओके, मग हा ताकदवान म्हणजे काय? तर ताकदवान म्हणजे बॉडीली का? जर बॉडीने ताकदवान असता तर तो प्रत्येक जणाने जिम लावले असते, सगळे जिम मध्ये जाऊन मग वर्कआउटच करत बसले असते. ओके, तर तसं नाहीये. तर इथे आता मॉडर्न थेअरीमध्ये आपण बळी तो कानपिळी याच्या बाबतीमध्ये बळी याचा अर्थ आपल्याला वेगळा करावा लागेल. याचा अर्थ असा आहे की जो सगळ्यांबरोबर सहकार्य करतो, जो सगळ्यांमध्ये अडॉप्ट करू शकतो, तो सगळ्यांमध्ये श्रेष्ठ ठरतो. ओके. म्हणजे काय, की आता मी जितक्या लवकर सगळ्यांबरोबर कॉपरेट करू शकेल, सगळ्यांना सहकार्य करू शकेल, त्याचबरोबर मी नवीन एन्व्हायरमेंटमध्ये पटकन अडॉप्ट करू शकेल, तर मी सर्वोत्कृष्ट होऊ शकतो आणि मी कुठेही टिकू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा माझी बदली पुण्यामध्ये झाली. ओके, आणि मी म्हटलं नाही नाही, मला चालणारच नाही, पुण्याचं एन्व्हायरमेंट मला मानवत नाही, ती ट्रॅफिक मानवत नाही, आणि मी खूप हे देत बसलो, तर मग कंपनी सांगेल की अरे नाही, तुला जमत नाहीये ना, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्याच प्लांटमध्ये राहा, पण तुमची इन्क्रीमेंट होणार नाही. किंवा नवीन एन्व्हायरमेंटमध्ये गेलो आणि मला म्हटलं की अरे मला आधीच एन्व्हायरमेंट आवडत होतं, हे कलिग मला काही आवडत नाहीये, आणि मी जर तिकडे हेट करायला लागलो तर मी ते मॅचेस करू शकणार नाही, आणि त्यामुळे नवीन प्रोजेक्ट माझ्या हातातून निघून जातील, किंवा लोकही मला म्हणतील अरे हा जरा वेगळाच दिसतोय, आपण याच्यापासून दूर राहूया. द थिंग इज दॅट की तुमच्याकडे कॉपरेशन जितक्या लवकर तुम्ही करू शकाल आणि जितक्या लवकर अडॉप्ट करू शकाल, तेवढ्या लवकर तुमच्या फील्डमध्ये वर्चस्व मिळवण्याचे चान्सेस तुमच्याकडे जास्त आहेत. ओके. तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, जो की आपल्या पूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये पण आपण बऱ्यापैकी बघतो, की सहकार्याची भावना आपण आपल्याकडे असली पाहिजे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की सिनर्जी इज अ नाऊन, द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स. म्हणजे काय, की एखादं मशीन आहे, समजा आपण एखादी गाडी घेतली, समजा आपण असं धरूया की एखादी मर्सिडीज आहे. आता मर्सिडीजचे सगळे पार्ट आपण बघितले, ते सगळे पार्ट पॉवरफुल आहेत, आणि ते पार्ट सगळे असे अस्ताव्यस्त झालेले आहेत, असे ठेवलेले आहेत आपण कुठे, त्याला क्लब नाही केले किंवा कंबाईन नाही केलेले, तर ते तेवढे पॉवरफुल असतील का? नाही. पण जेव्हा मर्सिडीजचे सगळे पार्ट्स आपण कंबाईन करतो, एकत्र करतो, आणि त्यानंतर कळतं अरे हा, दिस इज अ मर्सिडीज. ओके, ही किती पॉवरफुल आहे. म्हणून त्यांनी ते सांगितलं द होल, म्हणजे एकदा पूर्ण सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तर ते जास्त पॉवरफुल असतात. त्याच पद्धतीने तुमच्याकडे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या स्किलची माणसं आहेत. काहींना मार्केटिंग चांगलं येतं, काहींना बोलता चांगलं येतं, काहींना डिझायनिंग चांगलं करता येतं, काहींना फायनान्स चांगला बघता येतो, काहींना आयडिया चांगल्या जनरेट करता येतात. पण हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत. दे आर नॉट अलाइन इन टू वन प्रोजेक्ट. ओके, त्यामुळे त्यांचा इफेक्ट जाणवत नाहीये. मात्र ते जेव्हा एखाद्या संस्थेच्या छताखाली येतील किंवा एखाद्या प्रोजेक्टवर सगळेजण मिळून काम करतील, त्यानंतर जे काही प्रचंड निर्माण होणार आहे, तर ते कोणी इमॅजिनही नाही करू शकत. जसं मला आत्ताचा एक किस्सा आठवतो, की मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये माझे बरेच मित्र आहेत. तर ते मुंबईमध्ये काम करतात. म्हणजे ऍक्च्युली झालं असं, की एक जण त्याच्यामध्ये रायटर आहे, एक कॉन्टेंट लिहितो, एक डायरेक्शन करतो, म्हणजे डायरेक्ट करतो, एक जण डिझाईन छान करतो. आता हे सगळे जण मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं त्यांचं काम चालू होतं आणि काम करत होते. हे वर्षानुवर्ष त्यांचं काम चालू होतं. आणि मग सडनली असं झालं, की त्यांना एक ऑफर आली, त्यांना म्हणजे त्याच्यापैकी एकाला ऑफर आली, की आपल्याकडे एक युट्यूबला आपल्याला एक चॅनल तयार करायचंय, आणि त्या चॅनलमध्ये आपल्याला असं करायचं की आपल्या भारतातली जी वैदिक संस्कृती आहे, ओके, ती आपल्याला आता मॉडर्न लँग्वेजमध्ये मांडायची, आणि इथल्या जे आपले जे यंगस्टर आहे, जनरेशन अल्फा आहे, त्यांना ती सोप्या भाषेत सांगायची. जसं फॉर एक्झाम्पल यज्ञाचं महत्व काय, तर हे त्यांना खूप मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये आणि अॅनिमेटेड फिल्मद्वारे त्यांना समजून सांगायचं, आणि त्याच्यामुळे त्या मुलांना बोर पण नाही झालं पाहिजे. आणि असा जेव्हा त्याच्याकडे प्रोजेक्ट आला, तर त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजरला सांगितलं की तुम्ही हा प्रोजेक्ट खूप छान केलाय, पण याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त अभ्यासाची गरज आहे, आणि त्या स्क्रिप्ट लिहाव्या लागतील. तर माझा एक मित्र आहे, तर त्याला मी बोलवू का? तर तो खूप छान स्क्रिप्ट लिहितो, आणि तसा याच्यातला अभ्यास पण आहे. तर तो म्हटला, त्याचे मॅनेजर म्हटला, अरे व्हाय नॉट, आपल्याला हा प्रोजेक्ट रनच करायचा आहे, आपल्याला फंडिंग आहे, तू बोलव.
नाही तर स्क्रिप्ट रायटर जेव्हा आला तर तो म्हटलं ठीक आहे मी स्क्रिप्ट लिहून देतो, आणि हा म्हटलं की ठीक आहे मी हे एक्झिक्यूट करतो. तर मग त्यांच्या लक्षात आलं अरे आपल्याला डिझायनर पण पाहिजे. आणि मग तेच म्हटलं अरे माझा एक मित्र आहे खूप छान डिझाईन करतो, तुम्ही त्याला बोलवू का? मग त्यांनी त्याला बोलवलं. मग असं करत मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये ज्यांची आधी ओळख होती, ओके, ते सगळे मुलं एका लाईक माइंडेडचे एकत्र आले. आता ते यांची जवळजवळ टीम झाली 5 ते 7 जण. आता गंमत अशी झाली की हे 5 ते 7 जण दे आर ऑल इन फ्रॉम अ डिफरंट व्हॉट आय से डिफरंट स्किल्स. मात्र त्यांची मनं जुळलेली होते. आणि मनं जुळलेले असल्यामुळे काय झालं की तो जो मॅनेजर तो शॉक झाला. म्हणे मी असं पहिलं ऑफिस बघतोय की जिथे काम एवढ्या गतीने वाढतंय, एवढ्या गतीने करतायत, आणि पिन ड्रॉप सायलेन्स आहे. कोणाचं कोणाचं म्हणजे आपण म्हणतो ना, हेवा दावा नाही, कोणाच्या मारामाऱ्या नाही, किंवा कोणी कोणाची चुगली करत नाहीये. आणि खूप छान पद्धतीने सगळे अडॉप्ट करताय. कोणाला सुट्टी लागली तर तो ऑटोमॅटिक सुट्टी ऍडजस्ट होते, कामही मागे पडत नाही, टाइमलाईन मध्ये सगळं काम होतंय. हे होतं कसं काय? मग त्यानंतर त्यांना कळलं अरे हे दिस इज अ सिनर्जी, दिस इज अ रेझोनॉन्स, दिस इज अ सहकार्य. मग हे सहकार्य कसं आहे? या सहकार्यामध्ये असं आहे. मॅम बंद करता प्लीज. येस. यांचं सहकार्य कसं आहे? या सहकार्यामध्ये हे सगळे एकत्र असल्यामुळे की ते काम पटकन पुढे पुढे जायला लागलं होतं. आता त्याच्याऐवजी तुझं त्यांची सिनर्जी नेट नसते. कोणतं लावलंय तू? तू तुमचा मोबाईल डेटा आवाज बंद कोणाचा करू का? तरी येतोय, बंद कराल का स्पीकर? हॅलो. स्पीकर कोणाचा तरी चालू आहे, एकदा बंद कराल का प्लीज? येस. हा, तर मग झालं असं की ते काम खूप पुढे जायला लागलं. अं, तर कुठल्याही ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही आपण वर्क याच्यामध्ये जर तुमचे सगळ्या प्रकारचे जर मित्र एकत्र असतील, तर ते खरंच काम, किंवा तुम्ही मित्रत्वाच्या भावनेने सगळेजण एकत्र काम करत असाल, तर खरंच पुढे जाऊ शकता. आता मी ज्या प्रोजेक्ट विषयी बोलत होतो, जे रिअल आहे, त्याचं नाव आहे, त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे अश्मा. ओके, तर तुम्ही नंतर सर्च पण करू शकता, अश्मा म्हणून त्यांनी चॅनल काढलंय. आणि ते प्रचंड गाजतंय. आणि ऑनलाईन त्याचे व्हिडिओ पण आहे जे मुलांसाठी खूप छान पद्धतीने ते काम करत आहे. तर दिस इज अ इफेक्ट ऑफ सिनर्जी. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की सिनर्जी इन नेचर, म्हणजे काही उदाहरणं त्यांनी सांगितलंय की नेचरमध्ये पण सिनर्जी आहे. मग ती कशी? समजा दोन प्लांट्स आहेत, ते एकत्र वाढले तर एकमेकांना, एक एक समजा उंच वाढत असेल तर दुसरा पाणी सोक करतो. मग दोन प्लांट जर एकत्र लावले असेल खूप छान पद्धतीने ते मोठे होत आहेत असंही आपल्याला दिसतं. त्याचं सिनर्जी इन फॅमिलीज. आता खरं बघितलं ना, आपली फॅमिली जी सिस्टीम आहे इंडियामध्ये, ती खरंच आपल्याला एक खूप छान आधार देते. म्हणजे आपल्याकडे बघा ना कसं आहे की लहान मुलं असतात ते आजी आजोबांकडे थोडे मोठे होतात, त्यांच्याकडनं बरेच संस्कार त्यांना मिळतात. तसं आई वडील जे असतात ते थोडे त्यांच्या कामामध्ये बिझी असतात, पण ते घर चांगल्या पद्धतीने सांभाळत असतात, त्यातनं ते मोठे होत असतात. आणि घरामध्ये सगळ्यांचे काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असतात, ते वाटून दिलेले असतात, ते इनडायरेक्टली. ते काय असं नाही ए बाबा तू हे करायचं ते करायचं. आपल्या आपल्या इंडियन संस्कृतीमध्ये कसं, जिथे कमी तिथे आम्ही, प्रत्येक जण ऑटोमॅटिकली अडॉप्ट करून घेतो की आज तुम्ही नाही का, हा चला मी करून घेतो. असं या पद्धतीने इतके छान पद्धतीने सिनर्जी झालेली असते की आपल्या कुठल्याही कुटुंबाला काही गोष्टी कमी पडत नाही, खूप छान पद्धतीने आपण आनंदाने राहू शकतो. तर सिनर्जी इन फॅमिली आहे, सिनर्जी इन नेचर आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की क्राऊन ऑफ ऑल हॅबिट, म्हणजे ही जी हॅबिट 6 आहे, मी तुम्हाला आता जे सांगितलं, ही क्राऊन ऑफ ऑल हॅबिट आहे. जसं विस्टन चर्चिलला कोणीतरी विचारलं होतं की आता हे वॉर होणार आहे म्हणे, याच्यामुळे खूप जणांचा लॉस होणार आहे, आणि हे खूप वॉर खूप डेंजर आहे म्हणे, आणि हे व्हायला नको. तर मग चर्चिल यांनी सांगितलं अरे म्हणे गेल्या मी 6 वर्षापासून याचीच तयारी करतोय. 6 वर्ष का काहीतरी त्यांनी म्हटलंय की ही रिमार्क दॅट ऑल हिज लाईफ हॅड प्रिपेअर हिम फॉर दिस आर. म्हणजे मी खरं पूर्ण आयुष्य माझं हे वॉर व्हावं यासाठी मी तयारी करतोय. मग इथे त्यांना असं सांगायचं आहे की तुमची जी हॅबिट 6 आहे, ती हॅबिट 6 म्हणजे तुम्ही आधी त्याचं बॅकग्राऊंड तयार करत होतात, हॅबिट 1 2 3 4 5, आणि आता हॅबिट 6 आलेली आहे. ओके, असं त्यांना इनडायरेक्टली इथे म्हणायचं आहे. म्हणजे ही हॅबिट 6 इतकी महत्वाची आहे. आणि ते सहकार्य आपल्याला मिळवता यावं म्हणून त्यांनी आधीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला 5 सांगितलेल्या आहेत. ओके. जसं 5वं त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पहिले ऐकून घ्या तर लोक तुमचं ऐकतील. ओके, जसं पुढचं तुम्ही कलिग आहे, तो खूप, तर तो सारखे रिझन सांगत असेल आणि तुम्ही लगेच त्याला डिफेंड करत असेल, त्याच्या त्याला तर विचारा की अरे बाबा काय तो डिफेंड करतोय, काय काय प्रॉब्लेम आहे का? मग तो सांगेल अरे याला घरी पटकन जायचंय, याची आई आजारी आहे, किंवा हा प्रॉब्लेम आहे, की ही इज नॉट इंटरेस्टेड इन टू दिस जॉब, व्हॉट एव्हर. ओके. म्हणून पहिले तुम्ही जर ऐकून घेतलं तर मग लोक तुमचं पण ऐकून घेतील.
ओके. तर मग हे सगळं बॅकग्राऊंड तयार करून मग ही 6वी सिनर्जीची हॅबिट आपल्याला त्यांनी सांगितली, आणि इथे ते पूर्ण सगळ्या 6च्या 6 हॅबिट सांगितलेल्या आहेत त्यांनी, की बी प्रोएक्टिव्ह, बिंग विथ द एंड इन माइंड, पुट फर्स्ट थिंग फर्स्ट, थिंक विन विन, सीक फर्स्ट टू अंडरस्टँड अँड देन सिनर्जी. आता बघा, 3 लेवल ऑफ कम्युनिकेशन्स बुक ओरिजिनल डायग्राम याच्यामध्ये आपण ऍड केलेली आहे. त्याचं म्हणतात की 3 लेवल्स ऑफ कम्युनिकेशन्स आहे. पहिलं आहे ते म्हणजे डिफेन्सिव्ह. मग डिफेन्सिव्ह माइंडसेटचा जो माणूस असतो तो काय करतो, विन लॉस या माइंडसेटमध्ये असतो, की अरे मला जिंकायचंय तर हा हरलाच पाहिजे, किंवा मला काम करायचंय पण मग कोणाशी तरी जिरूनच काम करायचंय, की मला त्याला बरोबर थोडं त्याला नीचा दाखवायचंय मगच मला काम करायचं. दुसरा एक जण असतो लॉस विन माइंडसेट, की तो ऑलरेडी दुसऱ्याला वरचढ समजतो, की अरे आपल्याला काही जमणारच नाहीये, आपण थोडे मागेच राहू, त्यांना जिंकू द्या, त्यांचं झालं की मग आपण जिंकू. ओके, किंवा जिंकू का नाही माहित नाही. तर हे डिफेन्सिव्ह मध्ये येतं. मग याच्यामध्ये काय इंडिकेट केलं जातं, की लो ट्रस्ट आहे, दे आर प्रोटेक्टिव्ह ऑर लिगेस्टिक लँग्वेज, ऑर कव्हर एस्केप क्लॉजेस, प्रोड्यूस कन्फ्लिक्ट नॉट सोल्युशन. मग याच्यामध्ये झाल्यामुळे काय होतं, हे डिफेन्सिव्ह असल्यामुळे कुठलीही गोष्ट झाली की तो म्हणतो, मी नाही केली, हे तुमच्यामुळेच झालं. म्हणजे आपण क्रिटिसाइज, वी ऑलवेज क्रिटिसाइज ऑदर, किंवा कंडेम करतो, की नाही हे तुम्ही असा निर्णय घेतला म्हणूनच असं झालं. जसं तुम्हाला विक्रम साराभाईंची आणि एपीजे अब्दुल कलाम सरांची गोष्ट माहिती असेल, की जेव्हा त्यांचं मिशन जे काही एरोस्पेसमध्ये चाललं होतं ते फेल झालं, तेव्हा एपीजे अब्दुल कलाम म्हटले, बहुतेक 1989ची गोष्ट आहे, तर एपीजे अब्दुल कलाम म्हटले की नाही हे माझ्यामुळे फेल झालेलं आहे, तर मी जाऊन पत्रकारांना सांगतो की हे माझ्यामुळे झालेलं आहे, आणि याची पूर्ण जबाबदारी माझी आहे, आणि या पुढचं मिशन मी त्या पद्धतीने करेल. तर विक्रम साराभाई म्हटले की नाही नाही, दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी, की मी हेड होतो इथे, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न केलाय, तर म्हणे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, तुम्ही बिंदास लढा, मी बाकी पत्रकारांना जाऊन सांगतो. तर त्यांनी अक्षरशः पत्रकारांना जाऊन ते सांगितलं की हे जे काही फेल्युअर झालंय हे माझ्यामुळे झालंय, पण आणि माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे, तर येत्या काही दिवसामध्येच आम्ही परत एक लॉन्च करू, आणि त्याच्यामध्ये मला खात्री आहे की आम्ही सगळेजण यशस्वी होऊ. आता माझ्या काही गोष्टींमुळे मी हे फेल झालेलो आहे, असं ते बोलले. आणि हा विश्वास जेव्हा त्यांनी डॉक्टर अब्दुल कलामांना दाखवला, तेव्हा ते सगळेजण शॉक झाले, की अरे काय हेड आहे म्हणे आपला, की त्यांनी स्वतःवर घेतलं. एखादा हेड काय म्हटलं असता, की जसं विक्रम साराभाई असे म्हणू शकले असते, तुम्हाला कळत नाही का, एवढा नॅशनल प्रोजेक्ट आहे, तुमच्याकडनं चूक कशी होऊ शकते, तुम्हाला येत नाही तर सांगायचं ना आधी, कितीतरी काहीतरी बोलता आलं असतं. पण यांनी डायरेक्ट त्यांची बाजू घेतली, की होतं असं, अ, हरकत नाही, आपण परत ट्राय करूया. असं म्हटल्याबरोबर तुम्हाला माहिती असेल की विथिन 1 इयर, अग्नीच, बहुतेक अग्नीच क्षेपणास्त्र किंवा अग्नी हे होतं एरोस्पेस, तर त्यांनी लगेच विथिन 1 इयर ते लॉन्च करून दाखवलं. एका वर्षाच्या आत लॉन्च करून दाखवलं, आणि मग सगळ्या देशांनी मानलं की विक्रम साराभाई, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे ग्रेट आहेत म्हणून. द थिंग इज दॅट, की जर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये डिफेन्सिव्ह मध्ये असाल किंवा विन लॉस त्याच्यामध्ये असाल, तर तुम्ही यश नाही मिळू शकत. दुसरं म्हटलं की रिस्पेक्टफुल ऑर कॉम्प्रोमाइज. आता काही जणांचं कसं असतं, की बाबा तेवढ्या पुरतं तेवढं, तू तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, वी विल कीप अ सेफ डिस्टन्स. ओके, आय रिस्पेक्ट यू, यू रिस्पेक्ट मी, संपला विषय. याच्यामध्ये काय होतं की भांडणं नाही होत, पण काम पण पुढे जात नाही. ओके, मग त्यांनी म्हटलंय पोलाइटली ऑनेस्ट बट नॉट एम्पॅथेटिक. म्हणजे आपण ऑनेस्ट एकमेकांना, हा सर तू तुझं काम कर, मी माझं कर, आणि माझं काम अडलंय ना ते मलाच करायचं, म्हणजे आय एम नॉट गोइंग टू टेक द हेल्प ऑफ यू. ओके, मला काही अडलं असेल तरी ते मला सॉल्व्ह करायचं, पण आय रिस्पेक्ट यू, यू रिस्पेक्ट मी. आणि ह्याच्यामध्ये दोघांना एकमेकांविषयी काहीही नसतं, म्हणजे त्याला म्हणतात एम्पॅथेटिक, म्हणजे काही भावना नसतात, किंवा आपण व्हॉट आय से, सहकार्याची कुठली भावना नसते, स्नेहाची कुठली भावना नसते, आपुलकी नसतं, प्रेम नसतं, फक्त रिस्पेक्ट असतो. मग याच्यामुळे काय होतं, काम पुढे ढकललं जात नाही. त्याच्याऐवजी सिनर्जी. सिनर्जी म्हणजे काय, अरे तुझं पुढे प्रोजेक्ट अडलाय कसेल, मला हे येतं, मी मदत करतो. ओके, तो लगेच त्याला मदत करतो, ते काम पुढे ढकलतं, आणि मला काही अडलं तर मी तुला विचारेलच की. म्हणजे असं पद्धतीने ते दोघं एकमेकांमध्ये देवाणघेवाण होते, ते काम पुढे इझिली जातं. इवन आमच्या ऑफिसमध्ये पण कसं आहे, की आता माझं जे क्षेत्र आहे तर ते माझं म्हणजे आमचं जे आम्ही अनालिसिस केलं, तर आय नो दॅट की मला पार्ट असा आवडतो की ज्याच्यामध्ये पब्लिक स्पीकिंग असेल, किंवा काही अनालिसिस असेल, किंवा लॉंग टर्म काही पटकन अनालिसिस करायचं असेल, काही डिसिजन घ्यायचं असेल, तर तो पार्ट माझा खूप छान आहे. त्याच्या उलट माझे काही मित्र, माझे जे मित्र आहेत किंवा माझे जे पार्टनर आहेत, त्यांचं असं आहे, अनालिसिस इन फायनान्स खूप छान आहे, फायनान्शियल त्यांचं मॅनेजमेंट खूप छान आहे. तर मग आम्ही इनडायरेक्टली असं केलेलं आहे की फायनान्स काही असेल तर मी बघतच नाही, आणि योजनांचं काही असेल ते बघत नाही, पण आमच्या दोघांचा विश्वास असा आहे की पटापट ते डिसिजन होतात, आणि ते डिसिजन झाल्यामुळे काय दोघांमध्ये इंटरफेअर करत नाही.
हे इनडायरेक्टली होतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की कोणी कोणी प्रत्येक जण त्याचा त्याचा निर्णय घेऊन टाकेल. नाही, निर्णय घेताना आपण फायनली आम्ही बोलतोच. बट द थिंग इज दॅट की हा विश्वास आहे दोघांच्या सिनर्जीचा, दोघांच्या ॲबिलिटीचा. आणि त्यामुळे फायदा असा होतो की निर्णय पटपट घेता येतात. इव्हन एक किस्सा तुम्हाला मी सांगेन की बऱ्याचशा अकॅडमीजमध्ये, बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये तुम्ही जर बघितलं असेल, मीटिंग ह्या फ्रिक्वेंटली होत असतात. बघितलंय का तुम्ही? मीटिंग्स फ्रिक्वेंटली होतात आणि मग आपल्याला वाटतं, अरे काय यार, काम सोडून हे नुसत्या मीटिंग्स घेतात, नुसत्या मीटिंग्स घेतात. काय यांना कळत नाही का मीटिंग घेतात ह्या एवढ्या? आणि मग नंतर तुम्हाला आन्सर कळेल की अरे हे मीटिंग यासाठी घेतात की जेव्हा तुम्ही मीटिंगला एकत्र येतात, सगळे मिळून एकत्र येतात, तेव्हा तुम्हाला माहित नसतं तुम्ही मीटिंग का घेतायत. पण जेव्हा ऍट द एंड तुम्ही मीटिंग घेतात, तर नवीनच काहीतरी आयडिया तुम्हाला सुचतात. कारण एक जण काहीतरी बोलतोय, दुसरं काहीतरी बोलतोय, बोलता बोलता आपल्याला एक नवीन आयडिया सुचते आणि हा चला आपण वी कॅन डू इन दिस वे. मग समजा एखाद्या कंपनीसाठी काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठेवावी, आधी ब्लँक असतात सगळेजण. मात्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा कळतं, अरे हा ही आयडिया आपण चांगली. त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं कळतं की तेच जे मीटिंग चालू असते त्याच्यामध्ये एक जण म्हणतो, सर हे मार्केटिंगचे कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहेत, मी ते बघतो. दुसरा म्हणतो, सर मला याचं डिझायनिंग येतं, मी ते बघतो. सर मला असं वाटतंय ना की ह्या यांची सगळ्यांची एक व्यवस्था करायला मी खूप छान पद्धतीने करू शकतो. तर आपण जिथे जाणार आहोत त्याचं व्हेकलची, ट्रान्सपोर्टची व्यवस्था मी करतो. आणि त्याच्यामध्येच त्या ऑटोमॅटिकली त्या गोष्टी विभागून जातात आणि काम स्मूथली व्हायला लागतं. मग ह्या ज्या मीटिंग्स असतात ना, त्या पण सिनर्जी निर्माण करू शकतात, प्रोव्हायडेड वी शुड बी इन विन विन माइंडसेट. विन विन म्हणजे काय? तर तुम्हालाही फायदा होणार आहे, मलाही फायदा होणार आहे, कंपनीला फायदा होणार आहे, तर तुम्हालाही फायदा होणार आहे. या पद्धतीचं वातावरण ऑटोमॅटिकली निर्माण होऊ शकतं आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. जसं खाली त्यांनी एक उदाहरण सांगितलंय ॲटॉमिक एनर्जी कमिशनचं, की त्यांना काहीतरी मोठा प्रॉब्लेम होता आणि ती रिॲक्शन काय त्यांची जात नव्हती पुढे. आणि खूप मोठा प्रोजेक्ट असल्यामुळे काय व्हायचं की सगळे सायंटिस्ट टॉप लेवलचे घेतले होते. आणि ते टॉप लेवलच्या सायंटिस्टमध्ये एकाने समजा आयडिया सांगितली की आपण ह्या बाजूने करू, दुसरा नाही नाही तसं नाही करायचं, ह्या पद्धतीने करू. आणि यातनं एक निर्णय काय घ्यायचा म्हटलं तर सगळ्यांचा इगो प्रॉब्लेम यायचा की अरे बाबा, घ्यायचा तर घ्यायचा निर्णय काय. तर तिथले जे काही हेड होते त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं म्हणे आता हे सगळा प्रोजेक्ट बंद करा म्हणे 1 महिन्यासाठी. आपण आहे ना ह्या याचा याचा विचारच नाही करायचा, आपण कायसाठी जमलेलो आहे, आपल्याला काय काहीतरी करायचंय, आता फक्त एक पार्ट्या करू म्हणे आपण. मस्त रिलॅक्स होऊ, आनंदी गप्पा बिप्पा मारू म्हणे, आपण एकमेकांना समजून घेऊ. आणि त्यांनी लिटरली काम त्यांचं बंद केलं आणि 1 महिना फक्त ते यायचे, पार्ट्या करायचे, एकमेकांशी बोलायचे. आणि असं करता करता असं झालं की ते सायंटिस्ट एकमेकांचे मित्र झाले. त्यांना कळलं अरे याचा स्वभाव काय, तो त्याचा स्वभाव काय, हा मग याला काय आवडतं, ते काय आवडतं. आणि 1 महिन्यानंतर असं चित्र झालं की ते इतके छान मित्र झाले की जेव्हा ते प्रोजेक्ट सुरू झाला की त्यांना असं कल्पना नव्हती की हा प्रोजेक्ट इतक्या लवकर होईल, इतके चांगले आउटपुट देईल. त्यांनी पुढच्या महिन्यातच खूप छान पद्धतीने आउटपुट देऊन दिला आणि ते मिशन सक्सेसफुल झालं. द थिंग इज दॅट की इथे तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो सिनर्जी निर्माण करायला. सिनर्जी म्हणजे काय? सहकार्य निर्माण करायला किंवा एकमेकांच्या पोटेन्शियल समजून घ्यायला. आणि जसं आधीच्या चॅप्टरमध्ये सांगितलं की ऐकून घ्यायला शिका, त्याच पद्धतीने तुम्हाला सिनर्जी जर निर्माण करायची असेल तर तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो की पुढच्याचे काय स्किल्स आहे हे समजून घ्यायला. नाही तर मीच मोठा आहे आणि मीच खूप छान पद्धतीने काम करतो, तर असं करून चालणार नाही. पुढे अजून काही उदाहरणं दिलेत, त्यापैकी मी माझ्याच पद्धतीची उदाहरणं सांगतो म्हणजे तुम्हाला अजून कळेल. अ, मी एका इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर होतो. आणि प्रोफेसर असताना आम्हाला एक सर होते. तर ते प्रिन्सिपल असे होते की त्यांचं असं म्हणणं होतं की अरे यार, कॉलेजमध्ये स्टाफ जवळजवळ आय थिंक 55 to 65 स्टाफ आहे म्हणे. आणि सगळेजण त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात. आणि दिवसभरामध्ये कोणीच भेटत नाही. आणि मग हे मीटिंग जेव्हा कॉल करायचे सगळेजण यायचे. आल्यानंतर ते जेव्हा बोलायला लागायचे की "सर, आपल्याला हे करायचंय, आता समजा कॅप राऊंड सुरू होतं, आपल्याला ते करायचंय." आणि जेव्हा ते विभागणी करण्याचा प्रयत्न करायचे तर तेव्हा स्टाफ असं म्हणायचं, नाही आम्ही यांना नाही ओळखत. मला काय तर माहित नाही. आणि तो एचओडी कन्फ्युज व्हायचा, आता कोणाला काय काम द्यायचं. म्हणजे प्रिन्सिपल होते, त्यांना समस्या कळाली की अरे यांच्यामध्ये युनिटीच नाहीये, हे एकमेकांना भेटतच नाही. मग त्यांनी काय सुरुवात केली, ते म्हटले की नाही का, ते ते काहीच बोलले नाही की तुम्ही बोला वगैरे वगैरे. त्यांनी सिंपल एक सोल्युशन सांगितलं. म्हणे रोज तुमचा चहाचा ब्रेक सकाळी 11 वाजता होईल. म्हणजे आमचं कॉलेज 9:15ला भरायचं, 9:15 वाजता भरायचं. आणि 11 ते 11:15 हा टी ब्रेक असायचा. आणि पूर्वीच्या काळी अशी मेथड होती, जी टी असायची, तर टी आम्हाला डिपार्टमेंटला येऊन भेटायची. म्हणजे मी ज्या डिपार्टमेंटला बसलेलो आहे त्या डिपार्टमेंटला टी येणार, मी पिणार, म्हणजे मला कोणाला भेटायची गरजच पडायची नाही. त्यांनी ती टी बंद केली आणि त्यांनी सांगितलं हा एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये सगळ्यांनी येऊन चहा प्यायचा.
आता गंमत अशी झाली की आम्हाला बरोबर 11 वाजता चहा प्यायला आम्ही जायचो. गेल्यानंतर काय व्हायचं, तिथे सगळेजण भेटायचे. मग आम्ही बोलायचो, आयडिया डिस्कस करायचो, काय चाललं काय नाही, तुमच्या डिपार्टमेंटला काय चाललं, की हा तसा हो तसा. असं करत करत आमच्या 2-3 आठवड्यामध्ये इतक्या चांगल्या मैत्री आमच्या सगळ्यांची झाली. आणि जेव्हा ती ऍट द एंड ऑफ मंथ जेव्हा त्यांची मीटिंग झाली, तर त्यांनी बघितलं अरे वातावरण सगळं चेंज झालंय, सगळे गप्पा मारतायत, एकमेकांशी बोलताय, सगळेजण छान आनंदी वातावरण दिसतंय. आणि मग त्यांनी सांगितलं की अरे आपल्याला आता हा प्रोजेक्ट लॉन्च करायचा आहे, तर कोण कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्यांचा ग्रुप झाला होता, सगळेजण छान बोलले होते. त्यामुळे सगळ्यांनी पटपट पटपट जबाबदाऱ्या घेतल्या. आणि जबाबदाऱ्या घेतल्यानंतर ते काम खूप सक्सेसफुल झालं. द आयडिया इज दॅट की त्यांनी सिनर्जी निर्माण केली. मग ती कशा थ्रू, फक्त चहाचा ब्रेक 15 मिनिटाचा, तो एकत्रच फक्त चहा प्यायचा, एकाच वेळेस प्यायचा. ओके. तर द थिंग इज दॅट ही सिनर्जी तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये ओके झाली पाहिजे. इव्हन भारतीय संस्कृतीमध्ये तर कितीतरी सण असे की ते आपण एकत्र येऊन भेटा असं सांगते. ओके. मग यज्ञ संस्कृती तीच आहे, किंवा दिवाळी तीच आहे. काय आपण सोन्याचे पानं देतो, किंवा दसरा आहे, गुढीपाडवा आहे, हे सगळे सण तेच आहे की आपण एकत्र येऊन भेटा. ओके. मग फॅमिलीमध्ये पण सिनर्जी निर्माण होऊ शकते. तसं तुमच्या ऑफिसेसमध्ये पण तुम्ही या वेगवेगळ्या माध्यमातून सिनर्जी निर्माण करू शकतात. आणि जेव्हा ती सिनर्जी निर्माण होते, सहकार्य निर्माण होतं, तेव्हा जे काम पुढे जातं ते कोणी इमॅजिनही नाही करू शकत, की अरे हे झालं कसं काय. मला वाटत नव्हतं हे होईल, पण हे झालं कसं काय, असा आपला प्रश्न पडतो. त्याच्यानंतर एक स्टोरी आहे, फिशिंग अँड थर्ड अल्टरनेटिव्ह. तिथं काय, नवरा बायकोचं भांडण चालू असतं, आणि नवरा बायकोचं भांडणामध्ये असं असतं की बायको म्हणते की मला आईकडे जायचंय कारण माझी आई आजारी आहे. आणि नवरा म्हणतो की अरे मे महिन्यात आपलं ठरलेलं आहे की माझ्या मुलाला मला फिशिंगला घेऊन जायचंय, म्हणजे फिश पकडायला वगैरे घेऊन जायचंय, आमचं ऑलरेडी ठरलंय, तर आपण 8 दिवस तिकडे चाललोय फिशिंगला. मग हे दोघांचं भांडण होतं. आता प्रॉब्लेम असा आहे की सिनर्जी नसल्यामुळे काय होतं की मग दोघं दोघांचा स्टँड घेतात. तो हसबंड म्हणतो नाही मी जाईल तर मुलाला घेऊन बोटिंगलाच जाईल आणि फिशिंगलाच जाईल, आणि वाईफ म्हणते नाही मी जाईल तर माझी आई 250 किलोमीटर मी जाईल तर तिकडेच जाईल. आणि दोघांचं डिसिजन होत नसल्यामुळे ती ट्रिप कॅन्सल होण्याचे चान्सेस जास्त असतात, किंवा दोघांचं वातावरण डिस्टर्ब होण्याचे कारण जास्त असतात, नाही तर दोघांना सोलो जाण्याची ह्या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता असते. मग त्याच्या वेळी त्यांनी असं सांगितलं की ते दोघं एका जागी येतात, थोडे शांत बसतात, आणि हे 5 प्रिन्सिपल आठवतात जे की आधी झालेले आहेत, की अरे एकामेकाचं ऐकून घ्या. मग ते एकमेकांचं ऐकून घेतात आणि विचार करतात, नाही अरे असं आपण काहीतरी प्लॅन करू ज्यात तुझाही फायदा झाला पाहिजे, माझाही झाला पाहिजे, आणि असं काहीतरी सोल्युशन काढू की ज्याच्यामध्ये दोघांची गोष्टी साध्य होतील. मग नवरा विचार करतोय, अरे तुझ्या आईकडे जायचंय, बरोबर ना, तर तुझ्या इथे ते 200-300 किलोमीटरवर राहते, तर त्याच्या जवळपास कुठे मला फिशिंग करता येईल का, म्हणजे आईकडे जाऊ, तिकडे मुक्काम करू, आणि तू आईकडेच थांब, आणि आम्ही जवळपासच फिशिंग करू. लगेच तिला आठवतं, अरे हा माझ्या घरापासून तर एक 15 किलोमीटर एक तळ आहे, तिथे पण तुम्ही फिशिंग करू शकतात. लगेच त्यांना आनंद होतो, अरे चला आईकडे पण जाऊ आणि फिशिंगचं पण काम होऊन जाईल. ओके. तर हा एक सोल्युशन मिळतं. हे सोल्युशन त्यांनी आधी इमॅजिन केलेलं असतं का? नाही. पण हे जे 5 प्रिन्सिपल स्टीफन यांनी सांगितले, त्यानुसार ते बोलायला लागतात आणि सहकार्य ठेवतात, की आपले मन जुळलेले आहेत, आपण काहीतरी सहकार्य करूया एकमेकांना, आणि पुट द थिंग्स ऑन टेबल. असं करत करत बोलताना नवीन सोल्युशन त्यांना लाभतं, की अरे आपण असं करू शकतो का. दुसरं सोल्युशन त्यांनी सांगितलं, की अरे आईकडे एक काम करूया, आपण ह्या आठवड्यात आईकडे जाऊया आणि पुढच्या आठवड्यात असा प्रयत्न करूया की आपण फिशिंगकडे जाऊया, म्हणजे असं काही पोस्टपोन प्लॅन करता येईल का, याचा पण ते विचार करतात. ओके. त्यातल्या त्यात त्यांना पहिलं सोल्युशन फार आवडतं, आणि त्यानुसार ते जातात. द थिंग इज दॅट की तुमच्या ऑफिसेसमध्ये, तुमच्या घरामध्ये, किंवा तुम्ही जिथे पण काम करतात त्याच्यामध्ये सोल्युशन ऑलरेडी अवेलेबल आहे. यू जस्ट नीड टू आस्क फॉर सिनर्जी. यू जस्ट नीड टू आस्क फॉर द कोऑपरेशन. लक्षात घ्या, देर इज डिफरन्स बिटवीन कोऑपरेशन अँड हेल्प. हेल्प म्हणजे जिथे तुम्ही बॅकफुटवर येतात, की अरे मला जमत नाही, तुम्हाला हेल्प कर. पण वेन आय से कॉपरेशन, कॉपरेशन म्हणजे सहकार्य, की दोघांचा गोल एक असतो, पण दोघं एकमेकांना सहकार्य करतात, म्हणजे दोघं मिळून काम करताय, विच इज दे आर वर्किंग फॉर अ पर्टिक्युलर गोल. एका गोलसाठी ते काम करताय, आणि दोघं एकमेकांना सहकार्य करताय, म्हणजे हे विन विन टाईप झालं, की तुमचाही फायदा होणार आहे, माझाही फायदा होणार आहे. ओके. जसं आता मला मुंबईला जायचंय. ओके. ते काय ब्ला ब्ला ऍप आहे, तुम्हाला माहिती असेल. त्याच्यामुळे ते सांगतात की अरे मला तर जायचंच आहे. ओके. तुम्ही पण या, आपण पण जाऊ, दोघांचं थोडं हे पण वाचेल, म्हणजे पैसे पण थोडेफार कमी लागतील, वेळ पण वाचेल, आणि चांगलं आपली जर्नी पण होईल, आणि मला तिकडेच जायचं आहे, मलाही 2 पैसे मिळतील. द तसं म्हणजे दोघांचा मोठं त्याच्यामध्ये साध्य होतं. सिमिलरली मी एक जे उदाहरण सांगितलं, सिनर्जी इन बिझनेस, रिअल वर्ल्ड स्टोरी सांगितल्यात.
जसं मी ऑलरेडी आता बोललोय की तुम्हाला सिनर्जी इन बिझनेसमध्ये ठेवावेच लागेल. बिझनेस करताना पण प्रत्येकाचं क्षेत्र असतं, प्रत्येकाचं स्किल असतं, ते समजून घ्या. जसं मी सांगितलं की मला आयडियाज वर काम करायला आवडतं. लॉंग टर्म काही प्लॅनिंग असतील, काही अनालिसिस असेल, काही इंटरव्ह्यूज असतील ते घ्यायला आवडतात. जे पार्टनर आहेत त्यांना फायनान्स खूप छान आवडतं. तर प्रत्येकाने स्किल समजून घ्यायचे आणि सगळ्यांनी एकत्र काम करायचं. ओके, आणि ते एकत्र काम करून तुमचा उद्देश सेम असला पाहिजे. ओके, एका चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही काम करत असले पाहिजे. आणि मिळून तुम्ही जेव्हा काम करतात, तुमचे डिपार्टमेंट ऑलरेडी जेव्हा सिंक्रोनाइज असतात, तेव्हा खूप छान आउटपुट तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिळतं. त्यानंतर ते म्हटलं निगेटिव्ह सिनर्जी व्हॉट किल्स क्रिएटिव्ह कॉपरेशन. आणि त्याचं उत्तर पण मी इथे लगेच देऊन टाकलंय की निगेटिव्ह सिनर्जी म्हणजे काय, की समजा तुम्ही खूप क्रिएटिव्ह कॉपरेशन करण्याचा प्रयत्न करताय तुमच्या ऑफिसमध्ये आणि खूप छान कॉपरेट करताय, पण काही लोक असे की जे निगेटिव्ह आहेत. ओके, अँड ते दे डोंट लाईक टू वर्क ऑन यू, विथ यू. मग का नाही करावं असं वाटत आहे त्यांना? तर पहिली गोष्ट त्यांच्याकडे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते इन्सिक्युरिटी असते. अरे मी यांना आयडिया सांगतोय, मग हे मलाच तर कल्टी मारून पुढे निघून जाणार नाही. म्हणजे इन्सिक्युरिटी आहे. मग त्याबद्दल पण तुम्हाला विश्वासात घ्यावं लागेल. हे तुमचं स्किल आहे की तुम्ही तुमच्या कलिगला कसं विश्वासात घेताय. नंतर डिफेन्सिव्ह स्क्रिप्टिंग. डिफेन्सिव्ह म्हणजे काय, की अरे मी यांना आयडिया सांगतोय, उद्या माझ्याच अंगी सगळं काम येईल. तेव्हा मी आयडिया काही सांगणार नाही. असं बऱ्याच वेळेस ऑफिसेसमध्ये होतात की मी 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 आयडिया सांगायचंच बंद केलं. असं बरेच जण म्हणतात की अरे मी आयडिया सांगितले आणि ते माझ्याच अंगावर येतं. किंवा युनिफॉर्मिटी वर्सेस युनिटी. म्हणजे युनिफॉर्मिटी इन द सेन्स काय, आपल्याला असं वाटतं की मी असा विचार करतोय ना, पुढचा असाच विचार करेल किंवा त्याने असाच विचार करावा, याची सक्ती आपण बाळगतो. तर आपण असं बाळगायचं की आमच्यात युनिटी आहे, पण युनिटी इन डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय, प्रत्येकाचा विचार करण्याचा पॅटर्न वेगळा आहे, प्रत्येकाचे स्किल्स वेगळे आहे. तर हे आपण बघतच नाही, आपण म्हणतो नाही माझ्यासारखाच विचार झाला पाहिजे. तर हा एक ही निगेटिव्हिटी मुळे सिनर्जी तुमची ब्रेक होऊ शकते. त्याच्यानंतर विन ऑर लॉस डिपेंडन्स. की प्रत्येकाला वाटतं नाही मी हरावं तो जिंकावा, तो जिंकावा किंवा मी जिंकावं तो हरावा. हा जो माइंडसेट आहे तो पण निगेटिव्ह सिनर्जी क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स. लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स म्हणजे मी तुम्हाला जे म्हटलं ना की देर आर टू माइंड्स, टू ब्रेन्स, लेफ्ट ब्रेन अँड राईट ब्रेन. राईट ब्रेन हे क्रिएटिव्ह आहे, भावनिक आहे. भावनिक आहे म्हणजे काही गोष्टी भावनिकरित्या आपण विचार करत असतो, क्रिएटिव्हरित्या विचार करत असतो. सगळ्या ठिकाणी आपण पैसा लॉजिक असं बघत नाही, काही ठिकाणी भावना पण बघतो. तसं लेफ्ट ब्रेनवाले लोक जे असतात साधारण, त्यांचं असं असतं की प्रॅक्टिकली मला हे फिजिबल आहे का, ओके याच्यामध्ये मला तर्क लॉजिक काही दिसतंय का, ओके किंवा मी प्रॅक्टिकल विचार करताना मला असं काही जाणवतं की हे बरोबर येईल, ओके माझं कॅल्क्युलेशन जुळत आहे का, तरच मी निर्णय घेईल. मग खूपच कॅल्क्युलेटेड जर तुम्ही असाल तर ते पण तुमचं सिनर्जी ला ब्रेक करू शकतं. म्हणजे हे निगेटिव्ह सिनर्जीला पोषक आहे. तर मग लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स पण नसावा. दुसरं म्हटलं टॉकिंग डाऊन टू फिलिंग्स. काही जण खूप पर्सनल बोलतात किंवा दुसऱ्याच्या भावना दुखावतात. ओके, हे सुद्धा सिनर्जीला घातक आहे. तर हे सर्टन फॅक्टर्स आहेत. आणि त्याच्यामध्ये जर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर बघितला तर तो म्हणजे इगो. ओके, तर कॉपरेशन करताना तुम्हाला तुमचा इगो बाजूला ठेवावा लागतो. बऱ्याच मध्ये ऑफिसेसमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये हा इगो इतका कारणीभूत आहे की आपल्याला माहिती असतं की माझं काम एका पावलावर होणार आहे, की मी त्याला विचारलं तर माझं काम होणार आहे, पण मी विचारतच नाही. नाही तर नाही, हा प्रोजेक्ट आडेल तेव्हा माझा बॉस विचारून घेईल त्याला, मी कशाला विचारू, आणि ते काम पुढे ढकलत नाही. ओके, किंवा अरे हा मला याने मानच दिला नाही, मग मी याला सांगणारच नाही. ओके, हा मला माझ्याशी नीट बोललाच नाही. म्हणजे हा जो इगो मध्ये येतो ना, त्यामुळे सुद्धा कामं राहून जातात किंवा होत नाहीत. मग यासाठी मी असं म्हणेल की इगो ठेवण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी इन्फ्लुएन्स करायच्या असतील, त्यासाठी हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल रिटन बाय डेल कार्नेगी हे पुस्तक आपण वाचणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 21 प्रिन्सिपल दिले की आपण दुसऱ्याला इन्फ्लुएन्स कसं करू शकतो. ओके, ते जर आपण वाचलं तर आपल्याला अधिक त्याच्या पद्धतीने आपण ते करू शकू. पण इगो जर ठेवला तर मग डेफिनेटली की ती निगेटिव्ह सिनर्जी तयार होणार. त्याच्यानंतर व्हॅल्यू डिफरन्स. हे शेवटचा मुद्दा आहे. यात व्हॅल्यू डिफरन्समध्ये ते असं सांगतात की तुम्ही का पॉझिटिव्ह घेत नाहीये की व्हॅल्यू डिफरन्सेस असू शकतात. म्हणजे काय, आपण का असा विचार करतो माझ्यासारखंच झालं पाहिजे, माझ्यासारखाच विचार केला पाहिजे, माझ्या पद्धतीनेच काम केलं पाहिजे. त्याचे काही मुद्दे त्यांनी सांगितले बघा, किती छान आहे. ते असं सांगतायत की ऑल पीपल सी द वर्ल्ड नॉट ॲज इट इज बट ॲज दे आर. आपण जे भोवतालचं सगळं जग बघतो ना, ते आहे तसं नाही बघत आहे, आपण जसे आहोत तसं आपल्याला दिसतंय. समजा मला वाटत आहे सगळे चोरच आहे, ओके मला चोरच दिसतील, बरोबर ना. जर मी म्हणत असेल अरे किती सगळेजण किती अभ्यास करतात, अभ्यासच दिसतील. मला जर असं वाटेल यार सगळेजण रील्सच पाहतात तर रील दिसणार, रील पाहणारेच दिसतील. म्हणजे आपण काय आहोत किंवा आपण काय विचार करतो त्या पद्धतीने आपल्याला जग दिसतं.
ओके. त्यामुळे जर मी तुमच्या समोर एखादं मत मांडलं, ओके, मग तेच मत तुमचं असलं पाहिजे असा माझा आग्रह नको, कारण तुमचं विश्व वेगळं असू शकतं. ओके. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जेव्हा डिबेट होते पॉलिटिकल, तेव्हा माझ्या मित्रांना ते सांगणं असतं, अरे तुमच्या सिच्युएशन्स काही वेगळे असतील, माझं सिच्युएशन काही वेगळं आहे. वी शुड रिस्पेक्ट इच अदर अँड वी विल टॉक सम लॉजिकली. ओके. पण त्यावेळेस ते बऱ्यापैकी भावनिक होऊन जातं किंवा एकाच बाजूला आपण ओढून नेतो. दुसरं म्हटलंय, इफ टू पीपल हॅव द सेम ओपिनियन, वन इज अननेसेसरी. आता मला सांगा, जर दोन माणसं एकत्र आहे आणि दोघांचं मत एकच आहे, मग दोघं असून उपयोग काय? ओके, त्यांची डिबेट होत नाहीये, त्यांच्यावर काही त्यांचा तर्कवितर्क होत नाहीये, त्यामुळे एकच मत आहे. मग त्यांनी ते छान त्यांचं म्हणजे फेमस वाक्य आहे की दोघांमध्ये काहीतरी डिफरन्स असलाच पाहिजे, तरच त्यांच्यावर चर्चा होईल आणि काहीतरी छान निर्माण होईल. ओके, नाही दोघांचं मत एकच आहे, त्याच्यावर चर्चाच होणार नाही. त्यामुळे नुसतं हल ह म्हणणारं जर असेल तर त्यात काही मजा नाही. पुढे म्हटलंय, गुड यू सी इट डिफरंटली, हेल्प मी सी व्हॉट यू सी. फेमस वाक्य आहे की तुमच्या कलिगला तुम्ही काय बोलू शकतात. तुमच्या कलिगने सांगितलं की सर तुम्ही हे म्हणताय, मला काही थोडं वेगळं वाटतंय, आपण असा विचार करायला पाहिजे. मग तुम्ही त्याला लगेच, ए तुला काय कळतं रे, तू माझ्या पुढे जाणार का किंवा मला सांगणार का, माझा एवढा एक्सपिरियन्स आहे असं म्हणण्याऐवजी, अरे मला एवढं माहिती आहे की तोही माणूस वेगळा आहे, मी वेगळा आहे, त्याचे विचार करण्याची वेगळी वेगळी मेथड वेगळी, माझी वेगळी. तर मी त्याला असं म्हणेल की अरे मी जे बघतोय ना आणि तू जे बघतोय यात फरक आहे, पण तू जे बघतोय ना ते मला पण बघायला आवडेल, सांग बरं तू काय बघतोयस. ओके, म्हणजे आपण त्याच्या अँगलमध्ये जाऊन पण विचार करायला हवा. तर असं जर केलं तर तो आपला होऊन जाईल, तो म्हणजे अरे हा यांनी माझंही समजून घेतलं. वेन यू अफर्म डिफरन्सेस यू गिव्ह सायकोलॉजिकल एअर. आणि जेव्हा तुम्ही अफर्म करतात की हा आपल्या दोघांमध्ये डिफरन्स आहे, पण तो आपण समजून घेऊया आणि मी आय विल रिस्पेक्ट युअर्स ऑल्सो, युअर ओपिनियन ऑल्सो. जेव्हा असं आपण म्हणतो, तेव्हा मग पुढचा पण डिफेन्सिव्ह राहत नाही. तो म्हणतो अरे हा पण ऐकतोय आणि याला मान्य आहे की माझं मत काहीतरी आहे. ओके. मग त्यामुळे तो पण आपलासा होऊन तुम्हाला सहकार्य करतो. त्यानंतर वेन यू ट्रूली इफेक्टिव्ह पीपल हॅव द ह्युमिलिटी टू रेकग्नाइज देअर पर्स्पेक्च्युअल लिमिटेशन्स अँड व्हॅल्यू अदर माइंड्स. जे खरंच मोठी माणसं असतात, जे इफेक्टिव्ह माणसं असतात, सक्सेसफुल माणसं असतात, ते दुसऱ्याचा पण रिस्पेक्ट ठेवतात. त्यांनाही दुसऱ्यांचे लिमिटेशन्स कळतात, स्वतःचे लिमिटेशन्स कळतात, पुढच्याच्या मनाची ताकद पण कळते आणि ते त्यानुसार एकमेकांची मदत करतात, त्यानुसार एकमेकांचं सहकार्य एकमेकांना करून घेतात. जसं त्यांनी म्हटलं की म्हणजे अॅनिमल स्कूल असं म्हटलंय की अॅनिमलच्या बाबतीमध्ये, आता मला माहिती ना एखाद्याची स्ट्रेंथ काय आहे, मग मी त्या पद्धतीने वागलं पाहिजे किंवा ती वापरून घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये मी त्याचं लिमिटेशन नको तोडायला, की मला माहिती ना की हा यार याला नाही जमत लेट नाईट काम, तर ठीक आहे दिवसभरात तू तू कर. याला माहिती आहे ना मला की हा रविवारी फॅमिली म्हणजे फॅमिलीलाच वेळ देतो, मी रविवारी याला सांगू शकत नाही. आय शुड ऍक्सेप्ट इट्स लिमिटेशन. ओके. किंवा मला माहिती आहे अरे याला याला कॉलिंग नाही जमत, पण हा फायनान्स खूप चांगलं करतो. अरे मी याला कॉलिंग नाही देणार, आय विल गिव्ह हिम अ फायनान्स वर्क. मग त्यांनी अॅनिमलचे उदाहरणं कसे दिले, जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं डक. हा पोहायला खूप सुंदर आहे, म्हणजे पटकन पोहू शकतो. पण तुम्ही सांगताय नाही तुला पळायचंच ग्राउंडवर, तू संध्याकाळी येऊन पळायची प्रॅक्टिस करायची, जमेल का? नाही. तसं रॅबिट आहे, रॅबिट खूप छान पळू शकतो आणि तुम्ही त्याला सांगितलं नाही बाबा तू ना पोहायला पाहिजे, चालेल का? त्यानंतर इगल आहे की त्याला उडायला आवडतं, तुम्ही त्याला रनिंग करायला सांगताय, हा, किंवा तुम्ही एकाच जागी बसून ठेवताय, नाही चालणार. तसे एक्झाम्पल्स त्यांनी दिले, की ज्याची त्याची प्रत्येकाची ॲबिलिटी असते, ती तुम्ही ओळखा आणि तुमच्या मास्टर माइंड सेटमध्ये जॉइन करा. मास्टर माइंड हा शब्द तुम्ही बघितला तर थिंक अँड ग्रो रिच मधला जो काही 12वा का 13वा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय, की तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल, तर तुमच्याकडे मास्टर माइंड लोक असले पाहिजे, ते पण वेगवेगळ्या फील्डमधले. जसं Google असेल, Microsoft असेल, जर तुम्ही याची थेअरी बघितली, हे 2-2 पार्टनर आहेत सगळे. ओके. जर तुम्ही बघितलं सर्जी आणि मार्क झुकरबर्ग असं काहीतरी जोडी आहे का, पेज अशी त्यांची जोडी आहे. मार्क झुकरबर्ग नाही, सर्जी आणि बहुतेक पॉल. तर पॉल हा पूर्णपणे बॅकग्राऊंडला काम करतो आणि सर्जी हा फ्रंट एंडला काम करतो. ओके. तर दोघांमध्ये डिफरन्स नाहीये. दोघे जबरदस्त काम करतात आणि त्यांची कंपनी खूप त्यांनी पुढे ते घेऊन गेलेत. द थिंक इज दॅट की प्रत्येकाने आपापलं स्किल ओळखावं आणि त्यानुसार आपण एकत्र आपल्या संस्थेमध्ये, आपल्या घरामध्ये ते उतावं. त्यातनं आपण अजून खूप छान पद्धतीने फुलू शकतो. पण आपण काय करतो, नाही यार मला बोलता येतं, याला पण बोलताच आलं पाहिजे. हा बोलता येत नाही ना, म्हणजे हा असाच आहे. असं करून चालणार नाही, कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगळा आहे. आणि जेव्हा पाचही बोटं एकत्र येतात, तर तुम्ही खूप छान एखादी गोष्ट उचलू पण शकतात. ओके. आणि जर पाचही बोटं आपण म्हटलं वेगळीच आहे, मग ते काहीच करू शकणार नाही. द थिंक इज दॅट की तुम्हाला हे पाचही लोकांना किंवा व्हॉट एव्हर द थिंग्स, व्हॉट एव्हर द पीपल अराउंड यू, यू नीड टू मेक देम इन टू वन प्लेस
ऑन टू वन थॉट आणि त्यांना त्यांचे स्किल वापरून तो प्रोजेक्ट तुम्हाला मोठा करायचा आहे. याला आपण म्हणतो सिनर्जी. तर दॅट्स इट फ्रॉम दिस. तसा हा छान चॅप्टर होता, तरी थोडासा लेंदी झाला. मी आज ठरवलं होतं की एक 15 ते 20 मिनिटात करेल, पण तरी बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आपण कव्हर केल्या. आणि अशा रीतीने आपण इथे पूर्ण केलाय. तुम्हाला काही ऍड ऑन करायचं आहे का, तर तुम्ही ऍड ऑन करू शकता. किंवा तुम्हाला काही समजलंय त्यातलं काही ऍड करायचं तर तुम्ही ते ते पण सांगू शकता. येस, एनीवन वॉन्ट्स टू शेअर समथिंग? छान सेशन होतं सर. हम्म, हम्म. आणि मला मधले काही अटेंड करायला जमले नाहीत. पण ओके. आता पीपीटी वरती तुम्ही जे काय पहिल्याच गोषवारा दिला होता तो वाचून पटकन ग्रास्प झाला. एकूण छान होतं सेशन सर. थँक्यू. येस, थँक्यू. चालेल, मग आता आपण इथे थांबतो आहोत. आणि उद्या शनिवार आहे, पण जमलं मला तर उद्या सेशन घेईल, नाही तर मी पुढचं सेशन शक्यतो मंगळवारी घेईल. ओके, आणि सोमवारी मला एका मिटिंगला पुण्याला बहुतेक जावं लागेल. सो आता इथे आपण थांबतो आहोत. शेवटचं एक सेशन होईल, त्याच्यामध्ये हे पूर्ण बुक कम्प्लीट होईल आपलं. त्याच्यानंतर शक्यतो सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक आपण सुरू करणार आहोत. कारण आता सेल्फ हेल्प बुक जवळजवळ 7 पुस्तकं आपण सेल्फ हेल्प बुकवर घेतले. आता थोडं फायनान्सकडे वळूया असं मला वाटतंय. तर मग तेही आपल्याला शक्यतो मी अनाऊन्स करेल मंगळवारी किंवा बुधवारी. तर तुम्ही सगळे जॉईन झालात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आपण इथे थांबतो आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सर. येस.